रघुनाथने उमाकडून अर्धवट माहिती ऐकत तिला लंडनमध्ये अजून 2 दिवस राहण्याची परवानगी दिली. उमाची लंडनमध्ये राहण्याबाबत खोत काय म्हणतील याची घालमेलही थांबली. इथं खोत घरात निशीला उमाची कमतरता भरून काढत काकी आणि आत्याने तयार केलं, तर संध्याच्या हट्टापायी उमाने ओवीला आईच्या मायेने तयार केलं. हे पाहून संध्या सुखावली, पण संध्याची खालावत चाललेली तब्येत उमा सावरणार तरी कशी? आराम कर संध्या. मी ना डॉक्टरांना बोलवत आहे. त्याची गरज नाही म्हणजे काय करू? स्वतःच्या जीवाचं काय करून घेतलंस तर बघितलंस ना. नंबर दे मग आधी. संध्या नंबर सांग. ताई ऐक, बस झालं संध्या. मी हा सगळं बघूक नाही येईल इथे. 20 वर्षानंतर तुका भेटतंय तर या असं तुका होणार त्रास बघू. 4 आनंदाचे क्षण घालवायचे होते का तुझ्यासोबत, पण तू फक्त स्वतःचाच विचार करतस. ओवीचा विचार केलायस? तुका काय झालं तर तिका काही त्रास नाही होणार, माका त्रास नाही होणार. हे ताई तर काय नाही संध्या, माका डॉक्टरांचा नंबर दे, मी त्यांना बोलवतोय. संध्या संध्या काय झालं? तिका कालपासून सतत रक्ताच्या उलट्या होतात. मी तिका सांगितलंय डॉक्टरांना बोलू, पण ती ऐकतच नाही. संध्या विजय मला ओवीचा डान्स बघायचा. संध्या आता काही नाही. हे बघ, आजच्या डॉक्टरांशी बोलतो मी. तू थांब जरा. विजय संध्या थांब. संध्या हो, मी आहे. हो हो. ऋषी, अहो काय दिसतेस गो? आज सगळी पोरा गिरिट्या घालतील तुझ्या आजूबाजू. काय बोलतो? खोटा नाही, खरं. नजर काढा तिची. काय तुमचं आवरलं की नाही? आपण आवरा लवकर, दादा मामा येतोय. बाप रे. नाही पुस तू लिपस्टिक पुस. ड्रेस देऊ का? मी ड्रेस देते, तू ड्रेस घाल. अहो लालित ते कुठे? अरे 1 मिनिट, माझ्याकडे एक उपाय आहे. हा काय? एक मिनिट. या काय अशा साड्या नेसून कुठे चाललंय? दादा मामा या देवळात जाता. देवळात? एवढं नटून? 4 माणसं देवळात बघतात ना आमका, म्हणून जरा नटून जाऊया. हसा. साड्या नेसून? परीक्षा जवळ येईल ना, आम्ही सगळ्यांनी व्रत केला म्हणून साडी नेसून देवळात जाणार आहे. देवळात गेल्यानंतर देव पण सांगतो. सजून नटून येण्यापेक्षा थोडा अभ्यास करून यावा. ता तर करणारच आहे. आधी देवळात, मग ज्ञान मंदिरात. कॉलेजात. ठीक आहे, जावा. थांबा. आता काय झालं? निशी कुठे?
निशे दादा मामा, निशी आधीच गेला कॉलेजात. हा ता ह्या बाकी बारी जमला. निशिक बाकी हा भारी जमला. म्हणजे त्याका साडी नेसूची गरज नाही, मंदिरात जाऊची गरज नाही, नटूची गरज नाही, लिपस्टिक लावूची गरज नाही. लिपस्टिक तर त्याने कधी बघितला पण नाही. त्या गेला कॉलेजात, आम्ही पण जातो. हा आधी देवळात जातो, मग कॉलेजात जातो. जाऊ आम्ही. जा. थांबा. नाही असू दे. बाहेर जाताना मोठ्यांच्या पाय पडायचं असताना म्हणाल. ठीक. चला, उशीर होतोय ना. चला दादा मामा, तू हाक मारली होती मला. मी हा नाही. या बाकी श्रीनूची आयडिया ना एक नंबर. हा ऑड आय टीट एन ऑल. मॉम पण ना तिच्यामुळे शांत बसायला लागतं मला. आणि तिच्याच हट्टामुळे हा डान्स परफॉर्म पण करायला. ग्रेट झालं पाहिजे. अजून आली नाही वाटतं. मॉम तू बघ, मी जो डान्स परफॉर्म करणार आहे ना बेस्टच असणार आहे. तू आलीस ना की तुला कळेल. Doctor, Sorry, her condition is critical. Please call your family members soon. काय म्हणाले डॉक्टर? पाहुण्यांनो सांगा ना, काय म्हणाले डॉक्टर? नातेवाईकांना बोलवा म्हणाले. विजय ताई, आज ना उद्या हे घडणारच होतं. ह्याची कल्पना आपल्या सगळ्यांना होती ना. मध्ये सध्या तर आनंद याच गोष्टीचा 20 वर्षाने का होईना आपली भेट झाली. विजय, मला आता कसलंच दुःख नाही. तुझ्यासोबत ते सुखाने आयुष्य काढलं. मी ओवीला नाही, ओवीचा डान्स आहे आज. मला तिचा डान्स बघायचा. संध्या पण अशा अवस्थेत कसा? मी नाही जाणार विजय.
विजय तुझा आणि व्हिडिओ कॉल कर. संध्या मी कुठेही जाणार नाही. मी तू उगाच मला भरील पडू नको आता. ऐक विजय, संध्या मी जाणार नाहीये. मी तुला ऑलरेडी सांगितलंय. आणि यू प्लीज प्लीज सत्या, संध्या डोंट डिसिस्ट. मी जाते. तुम्ही माझ्या संध्या तिच्या लेकीचं नाच बघूच आहे ना. मी जाते. पाहुण्यांनो, तुम्ही काय ते व्हिडिओ कॉल तर करून देवा माझ्या फोनवर आणि सांगा बघा कसं जाऊचं. आता मी जाते ग संध्या. तुका कार्यक्रम पण बघू मिळत आणि येताना ओविक सोबत घेऊन पण येत आहे. हा तू 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 तुझी काळजी घे. हा ठीक आहे, मी चालू केलाय व्हिडिओ पण. हा संध्या येते ग मी. हा पास. हा मी सांगेन तुम्हाला कसं जायचं. संध्या इलाय. संध्या काय नाही होणार. मी आहे ना संध्या. विजय, माझी ताई माझ्यासाठी काहीही करू शकते. मला माहिती आहे. तू जा, मी थांबते. अगं नको नको. किती वेळ उभी राहणार आहे? चल चल चल. नाही तू जा ना, मी थांबते इथे. चल ना, इथे कोण नाही बघणार आहे. चल. अगं मला नाही येत ग नाचता. अगो बाय, मी खय श्रीदेवी असं फक्त हात असं वर करायचा आणि असं हलवायचं. लोकांना आपोआप वाटतं की आपण नाचता म्हणा. पण तू चल ना. नाही तू जा ना, मी थांबते. काय असं म्हाताऱ्यांसारखं करतात का? अगं मी राहते का उभी? नाही तू चल. नाही अगं चल. काय बघ कसं नाचतात. नाही छाया, तू जा ना, मी थांबते इथे. हाय तुझे बाबा नाही बघणार. चल तू चल. नको चल. निशिका मस्त दिसते ना आज. मग काय विचार आहे? विचार कसला? डायरेक्ट लव्ह लेटर. काय? ए छाया, काय हा? छाया, ही चिट्टी. चिट्टी. हे बाय म्हणजे हे काय बे. हा पण मी नंतर वाचते. हा आता जरा गोंधळ आहे ना. गोंधळ झालो हा. गोंधळ झालो हा. ही चिठ्ठी तुझ्यासाठी नाही काय, मग तुझ्या बेस्ट फ्रेंड साठी. दिशीसाठी. हा देशील? हा देते. ए पण खरा प्रेम हा ना. हा होय तर देत चिठ्ठी.
परत आईस्क्रीम वाला बाबलो ना. अहो माझ्यासाठी नाही गो, तुझ्यासाठी काय? पम्यान दिलन पम्यान. छाया फाडून टाक. छाया मी तुझी चिठ्ठी पाडली होती ना, मग आता तू हे फाडून टाक. हा पिट्टम पिट्टम फाड. फाड ना छाया, फाड. होय तर फाड. ताई 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 पोचते ओवी. ती मग चालली रस्त्यावर ना. पोचेल ती लवकर. पोचून ती. महाराष्ट्र मंडळ लंडन आयोजित आजच्या कार्यक्रमाचा नेक्स्ट परफॉर्मन्स जो आपल्या समोर येणार आहे, त्यांचं नाव आहे ओवी संध्या विजय देसाई. सगळ्यांनी टाळ्याने स्वागत करावं. तर खूप कमी वेळेत खूप मेहनत करून त्यांनी हा डान्स परफॉर्मन्स बसवला आहे आणि ते आज परफॉर्म करणार आहेत. आणि आजचा हा परफॉर्मन्स ते त्यांच्या आईला डेडिकेट करणार आहेत. Would you like to speak something? Yeah, sure. हाय. माझी मॉम अजून आली नाहीये, बट आय एम शुअर ती नक्की येईल. माझी मॉम माझ्यासाठी सगळं आहे. माझे डॅड कामासाठी बाहेर असतात, पण माझी मॉम सगळं सांभाळून घेते. मिली म्हणजे माझी मॉम, डॅड आणि मी एवढीच आहे. बट माझी मॉम माझ्यासाठी सगळं आहे. तिच्यापासून मी काहीच लपवू नाही शकत आणि तिच्यापासून लांबही नाही राहू शकत. कारण जशी ती माझ्यासाठी सगळं आहे ना, तशीच मीही तिच्यासाठी सगळं आहे. मी माझ्या मॉमला हॅपी बघण्यासाठी काहीही करू शकते. हो, काहीही. इनफॅक्ट हा डान्स मी तिच्यासाठीच शिकले. तिची इच्छा होती आणि मी तिच्यासाठी परफॉर्म करते. पोचते. 2 मिनिटं पोचते. Stop, please. माका आज जाऊचा. ओवी भेटू मग आज सोडा. गो माका अडवल्याने आज सोडत नाही. आज तो पास दाखव. पास. पास. सध्या ते पास दाखवायला बघते. ती जाईल ना, ओवीकडे जाईल ती. Oh, this mother. Please come. मॉम, माझं सगळ्यात जास्त तुझ्यावर प्रेम आहे. तुझी जागा माझ्या लाईफमध्ये कुणीच नाही घेऊ शकत. हा कल्चरल डान्स परफॉर्म करण्याची तुझी इच्छा होती, म्हणून आज हा डान्स मी तुला डेडिकेट करते. आय लव्ह यू मॉम.
पोचली ओवीकडे. तर आत्ताच ओवीच्या आईचं ऑडिटोरियम मध्ये आगमन झालेलं आहे, तर सगळ्यांनी त्यांचं टाळ्याने स्वागत करूया.